आई साहेब येऊ? हो या. आई साहेब हा लिफाफा साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितलं. तुम्ही हा लिफाफा ईशाताईंना द्या. विक्रांत कुठे गेलेत? साहेब कॉन्फरन्ससाठी लंडनला गेलेत. येऊ मी? आई साहेब हे इतकं सगळं चांगलं सुरू असताना हे अचानक काय सुरू झालं आपल्या घरात? आय मीन माय फ्रेंड वहिनी आपल्या कोणाला काही न सांगताच तिच्या घरी निघून गेली. आता दादाही तसाच निघून गेला लंडनला. हे असं का होतंय? म्हणजे व्हॉट्स रॉंग? एक्झॅक्टली. आय मीन ब्रोइनला आपल्याला न सांगता निघून जातात आणि आपल्याला त्याची सवय आहे. पण आता ईशा पण. मलाही तीच काळजी वाटते. नक्की काय झालं असेल? ती आपल्यापासून काही लपवत नाहीये ना? कसं कळणार आपल्याला? नाही, आय एम शुअर नक्कीच काहीतरी वेगळं रिझन असणार आहे. कारण तशी ती खूप सेन्सिबल मुलगी आहे. रिअली? सोनिया? कम ऑन जयदीप, जे आहे ते आहे आणि जे आहे ते मी आतापर्यंत ऍक्सेप्ट केलेलं आहे. ओके ओके. आई साहेब मला वाटतं आपण माय फ्रेंड वहिनीशी बोलायला हवं. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही एक्झॅक्टली काय झालंय ते. बरोबर आहे. मला काय वाटतं जयदीप, मी स्वतः जाऊन भेटते तिला. तिला विचारते, म्हणजे ती सांगेल खरं काय आहे ते. ईशा बाळा, तुझ्यासाठी गरमागरम उपमा केलाय. खाऊन बघ बरं, सांग कसा झालाय तो. ईशा तुझ्यासाठी छान गरमागरम कॉफी केली बघ मी. बघ तरी मला कॉफी जमतीये का? हे म्हणजे स्पर्धा केल्यासारखं आहे ना. म्हणजे कोणाची कॉफी चांगली आहे का, कोणाचा उपमा चांगला आहे का, आणि ईशा जज होणार आहे आपली. अगं पण उपमा आणि कॉफी याच्यात कशी स्पर्धा होणार? कारण हे आहे पेय आणि ते म्हणजे खाद्यपदार्थ. हा बोलले. ईशा ए बाळा, अगं जरा एक घोट पिऊन तरी बघ. घे. छान झाली आहे बाबा कॉफी. ईशा तू काय करायचं ठरवलंयस बाबू? काय निमकर, तुम्ही पण काही काय विचारता. म्हणजे आता इथे आली आहे तर राहील ना काही दिवस ती. काल आपलं ठरलंय ना तसं. हो 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 बरोबर. आता राहील 4-8 दिवस इथे. आपल्या लेकीला काय आवडतं काय नाही ना सगळे पदार्थ करून खाऊ घालू आपण आता छान. अगदी मी तर लिस्टच केलीये. तिला काय काय आवडतं ना ते सगळं करून घालणार आहे तिला. वा. एकदा ना आपण आता पटेल, सावंत, माहीमकर सगळ्यांना बोलू इथे गंमत म्हणून. बाबा मला तिथे जायला लागेल. अगं असं काय करतेस? काय घाई आहे? आई प्रश्न घाईचा नाहीये, पण शेवटी ते घर आहे ना माझं. असं काही नाही, तू इथे राहू शकतेस कायमची. कायमची? हो. बाबा तुम्हालाही असंच वाटतं आईसारखं? म्हणजे तू काल जे सांगितलंस ना तुझं स्वप्न वगैरे, त्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नव्हतं ग. आणि तू जे सांगतेस ते जर खरं असेल तर कसं पाठवणार आम्ही तुला तिकडे? हे बघ, तुला स्वप्नात दिसलेल्या सगळ्या गोष्टी त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत ते कळू दे, त्यांचा नीट अर्थ लागू दे, म्हणजे मग कुठेतरी आम्हाला धीर येईल ग. नाही पण बाबा, मी तिथे गेल्याशिवाय मला माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील?
म्हणजे जे जिथे हरवले तिथे शोधलं तर सापडेल ना. म्हणजे तुला जायला हवं का तिकडे? येऊ का? झेंडे काय चाललंय? कशाला फेऱ्या मारताय? थांबा ना. नाही म्हणता अचानक विक्रांत सर लंडनला गेले सुद्धा. मी पाठवलंय त्यांना. कसं काय? ईशा कोणालाही न सांगता घरातनं बाहेर गेली होती. तिने सरांनाही काही इन्फॉर्म केलं नव्हतं. बिचारे सारखे कॉल करून विचारत होते, आली का ईशा, कुठे गेलीये, काही पत्ता लागला का? आय मीन व्हॉट इररिस्पॉन्सिबल बिहेवियर इज दिस? मला कळतच नाही. इतकी मंद मुलगी आहे ती, घरी फोन ठेवून गेली होती. आणि ईशा सापडत नाही म्हणून सर लंडनची कॉन्फरन्स कॅन्सल करायला निघाले होते. अटेंडन्सच कन्फर्म करत नव्हते सर. मग काय करणार? एका रात्रीत सर गेले पण. मीच तिकीट बुक केलं होतं. ऑलरेडी ईशामुळे आपल्या कंपनीला खूप नुकसान झालंय. सरांनी खूप मीटिंग्स आणि खूप कॉन्फरन्सेस कॅन्सल केले होते. आणि ही कॉन्फरन्स कॅन्सल करणं वॉज अ बिग मिस्टेक. इनफॅक्ट मी सरांना विचारलं की सर तुम्ही जेवढी ईशाची काळजी करता तेवढी ईशा करते का? जर ती खरंच काळजी करत असती तर तुम्हाला न सांगता ती निघून गेली नसती. आणि तिच्यासाठी तुम्ही एवढी मोठी कॉन्फरन्स का कॅन्सल करताय? शेवटी मीच त्यांना कन्व्हिन्स केलं आणि पाठवलं. सो ते गेले. ही एक गोष्ट तुम्ही फार चांगली केली. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं बरोबर आहे मायराजी. सर नको त्या गोष्टीत फार अडकतात. मी त्यांना इतक्या वेळ सांगण्याचा प्रयत्न केला पण सरांनी माझं कधीही ऐकलं नाही. एक फार चांगली गोष्ट झाली आहे मायराजी. सर आता इथं नाहीत. जे काय करायचंय ते मलाच करावं लागणार. वीर बाबा जिंदाबाद. व्हॉट? काय म्हणालात तुम्ही? काय नाही. नाही तुम्ही आता काहीतरी म्हणालात. इट्स ओके मायराजी, इट्स ओके. झेंडे कशी आहेस ईशा? बरी आहे. आधीच बरं नव्हतं तुला, त्यात अशी अचानक निघून आलीस. काळजी वाटली ग मला. हो ना, मी पण तिला म्हणाले की हे वागणं बरोबर नाहीये तिचं. नाही राग नाही आला मला, पण खरं सांगू का, आम्हाला सगळ्यांनाच सवय झाली, करमत नाही तिच्याशिवाय. अहो घ्यायचं. बरं झालं तुम्ही आलात ते, म्हणजे ईशालाही बरं वाटलं. मलाही बरं वाटलं. मला स्वतःला तिची तब्येत बघायची होती. आणि हो, हे घे. विसरत जाऊ नकोस बाई, आमची पंचायत होते मग. हा, आणि हे तुझ्या नवऱ्याने तुला पत्र दिलं. वास नंतर, जाण्यापूर्वी देऊन गेले ते. जाण्यापूर्वी म्हणजे? अहो, विक्रांत लंडनला गेले कॉन्फरन्ससाठी. अचानकच गेले. अच्छा, हो का? ते काय खूपच बिझी असतात. अगं, नुसतीच का बघत बसलीयस? जा वाच.
ईशा, प्रिय तू आहेसच, पण लिहिताना जरा थांबलो. वाटलं तुला असं लिहिलं तर आवडेल का? तू माझ्यापासून दूर जातेस हे जाणवत आहे. माझ्याच कर्माचं फळ आहे, दुसरं काय. आता मला कळतं ईशा, नवरा बायकोच्या नात्यात प्रेम कितीही असतं ना, तरी त्या नात्यात काकणभर जास्त पारदर्शकता असावी लागते. जे काही आहे ते एकमेकांना माहिती असलं पाहिजे. तिथेच चुकलो मी. तुझ्यापासून माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी लपवून ठेवल्या. त्यावेळी त्याचं कारण तुला गमवावं लागू नये हे होतं, पण निदान नंतर तुला सगळं सांगून टाकायला हवं. पण चूक माणसाच्याच हातून घडते ना. आता तुझा विश्वास गमावून बसला. तुम्हाला आता परत कधी मिळेल माहित नाही, पण तुला मात्र गमवायचं नाहीये मला ईशा. काल तू तुझ्या घरी गेलीस अचानक, कोणालाही न सांगता, मलाही न सांगता. खूप तडफडलो तुझ्यासाठी. तरी तू अशी का गेलीस ते मी तुला विचारणार नाही, पण पण खूप एकटं वाटलं. खूप एकटं. अशी जात जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही ईशा. सॉरी, तुला जाण्याआधी सांगितलं नाही, पण मी लंडनला जातोय. थोडे दिवस एकमेकांपासून लांब असू आपण. वाटलं तुलाही थोडासा वेळ मिळेल माझा विचार करण्यासाठी. करशील ना विचार? माझ्या चुका झाल्यात मला मान्य आहे, पण चुका करत नाही ते प्रेम कसलं कर. तू त्या चुका माफ करशील? निदान तसा विचार तरी करून बघ प्लीज. तुम्हाला माफ करावंस अशी मी जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर. तुझ्याकडून मी शिक्षा घ्यायला सुद्धा तयार आहे. ते मला शिक्षा अगदी कडेलोट केलास तरी चालेल, पण मला सोडून नको जाऊस ईशा. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे का? तसे विलास, प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ना जी माणसाच्या विवेक बुद्धीला पूर्णपणे नष्ट करू शकते. तशी राजनंदिनीची झाली. राजनंदिनी माझ्या प्रेमात आकांठ बुडाली. विलास, काय योग्य काय अयोग्य हे कळण्याच्या पलीकडे गेली ती, आणि त्याचाच आपण फायदा करतोय. तुझ्या मनात आत्ता माझ्याविषयी नक्की काय आहे मला माहित नाही, पण ईशा, यू आर द लव्ह ऑफ माय लाईफ. मी तुझाच होतो, आहे आणि कायम राहील. तुझाच विक्रांत. आणि मला वाटतं एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा. बघ ईशा, मी निघतेय. तू येतेस ना माझ्या बरोबर घरी? जातेस का? मी काय म्हणते आईसाहेब, नाहीतरी जावई बापू नाही आहेत, राहू देत तिला 2-4 दिवस. म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. हो चालेल ना. ठीक आहे ईशा, मग राहतेस तू इथं? 2-3 दिवस राहिलीस तरी चालेल. आल्यासारखी राहा, पण नंतर मात्र ये हा घरी. बरं, मी निघते. अहो आईसाहेब, इतक्या लांब आलात, दुपारी जेवूनच जा. नाही नाही, नको. अहो, जयदीप आणि सोनिया दोघंच आहेत ना घरी. निघते. ईशा, काळजी घे. हा, अक्षमंत हो. येते. जयदीप,
हल्ली तू माझ्यावर खूप चिडतोस बाबा. म्हणजे म्हणजे मी काही बोलले तरी तुला राग येत असतो. काहीतरीच काय सोनिया. हा, पण कधी कधी तू दादाबद्दल वाईट बोलतेस ना, तेव्हा राग येतो मला. करेक्ट. आणि कधी कधी तू माझ्याशी न बोलता माझ्यावर रुसून बसतोस. या कधी कधी. मग हाच विचार ब्रो इन लॉ आणि ईशाबद्दल करून बघ ना. का? कारण एरवी शहाण्यासारखी वागणारी ईशा आता कुणालाही न सांगता तिच्या माहेरी गेली. तिने आपल्याला तर सांगितलेलं नाहीच आहे, पण तिने ब्रो इन लॉलाही सांगितलेलं नाहीये. या, दॅट्स क्वाईट ऑड. एक्झॅक्टली. आय टेल यू जयदीप, त्या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे. यू मीन दादा आणि माय फ्रेंड वहिनीमध्ये पण भांडण झालंय? असू शकतं. नाहीतर ईशाच्या या वागण्याचा अर्थ काय लावायचा सांग ना. यू आर राईट, मे बी. जयदीप, त्या दोघांमध्ये नेमकं काय चालू आहे ना, हे आपल्याला फाइंड आउट केलंच पाहिजे. आता येईलच वहिनी. आपण विचारूयात का तिला? आर यू सिरियस जयदीप? तुला वाटतंय की ती मॉम इन लॉ बरोबर येणार आहे? आय डोंट थिंक सो. जयदीप, आई साहेब, हे काय एकटं झालं? हो अरे, ईशाचे आई बाबा म्हणाले की विक्रांत इथे नाहीये तर तिला थोडे दिवस माहेरी राहू दे. मग मी नाही कशी म्हणणार. ठीक आहे म्हटलं. ईशा बरी आहे ना? तशी बरी आहे. मी आलेच. मी काय बोलले होते तुला? सी, म्हणजे तिच्यामध्ये आणि दादामध्ये नक्कीच काहीतरी वाद झालाय. येस. विचारी माय फ्रेंड वहिनी आपल्याशी शेअर करायला घाबरली असेल का? म्हणून गेली असेल माहेरी मे बी. नाही सोनिया, आपण फाइंड आउट करायलाच पाहिजे. यू आर राईट. वाचलंस ना सरांचं पत्र? काय करू मी आता? म्हणजे स्वप्नातले विक्रांत सर आणि खरे विक्रांत सर यांच्यात कसा फरक करू मी? नाही म्हणजे जे आयुष्य मी जगते ते खरं आहे का राजनंदिनीचं आयुष्य खरं आहे? ईशा, थोडा वेळ खाली बस ना. अरे खाली बसून काय होणार आहे? शांत हो, खाली बस. खरं सांगतो, तू पण बस. ये. ईशा, तू डोळे मीट आणि मनातल्या मनात गणपतीचं स्तोत्र म्हण. काय बिपिन, अरे हे काय चाललंय तुझं? एक मिनिट थांब. ईशा प्लीज. शांत वाटतंय तुला? हा, मग आता मी तुला जे सांगणार आहे ते नीट ऐक ईशा. तुला काल जे स्वप्नात दिसलं ना, ते फक्त स्वप्न होतं, बाकी काहीही नाही. ओके, पटतंय तुला? अरे का पटेल तिला? ती सांगते ना आपल्याला की तिला स्वप्नात राजनंदिनीची गोष्ट दिसली म्हणून. करेक्ट. पण सध्या ती स्ट्रेसमध्ये आणि म्हणूनच ती असं हायपर होऊन बोलते. म्हणून आधी मी तिला शांत केलं आणि आता ती नीट शांतपणे विचार करून बोलू शकते. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी नीट विचार करू शकत नाहीये? मी बोलते त्यात काहीच तथ्य नाहीये. नाही ईशा, ऐक. मला एकदा रात्री एक स्वप्न पडलं होतं ज्याच्यामध्ये मी सायकलवरनं जोरात जात होतो आणि लेफ्ट साईडला मला एक डेंजरस टर्न घ्यायचा होता. राईट साईडला खूप मोठी दरी होती. मी तो टर्न घेतला आणि इतक्यात काय? इतक्यात काही नाही. मला जाग आली, मी उठलो आणि मला कळलं की ते स्वप्न होतं आणि मला खूप बरं वाटलं. स्वप्नांचं असंच असतं ईशा. पण माझ्या स्वप्नातली सगळी माणसं
माझ्या ओळखीची होती बिपिन. मला राजनंदिनीचं सगळं आयुष्य दिसलं. मग ते खोटं कसं असेल? आणि खरं तरी का असेल